आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी अमरावतीमधून हाती येते। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वलगाव इथे काल रात्री इंस्टाग्रामवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्या होत्या आणि या पोस्ट झपाट्याने व्हायरल झाल्या। त्यामुळे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता। घटनेची माहिती मिळताच तातडीने दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेतलंय। वलगाव इथे सगळं काही सुरळीत असून पोलीस मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत, बारकाईनं नजर ठेवून आहेत। आजही वलगावसह परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वलगावमधल्या बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती शहरालगतच्या वलगाव येथे काल रात्री आक्षेपार्ह पोस्टवरून राडा झाला होता आणि त्यानंतर या गावात दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली होती। आता मी वलगावमध्ये आहो। या ठिकाणी पोलिसांनी तातडीने पोलीस बंदोबस्त लावला। दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। SRPFची एक जी प्लाटून आहे या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि काल रात्री अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी जे आहेत ते स्वतः या ठिकाणी आले आणि दोनही गटातील नागरिकांना त्यांनी बैठक घेतली, त्यांना समजून सांगितलं। आता जर वलगावची परिस्थिती बघितली तर आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या वलगावमध्ये तणाव नसला तरी सगळं सुरळीत आहे। आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त अजूनही वलगावात लावण्यात आलेला आहे आणि सर्व गोष्टींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत आणि कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये असं आवाहन जे आहे ते पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि सध्या जर बघितलं तर वलगावची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे आणि सर्व सुरळीत झालेलं आहे। त्यामुळं आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये असं पोलिसांनी आवाहन करण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या वतीने सुद्धा आम्ही हेच आवाहन करतो की कुठलाही दंगा भडकणार नाही, अशा प्रकारचं कुठलंही वर्तन नागरिकांनी करू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। तिकडे अमरावतीमध्ये ही स्थिती आहे तर नगरमध्ये सुद्धा काहीशी शांतता आहे, कारण अहमदनगरमध्ये भिंगार इथे बंदचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगर शहरात मुकुंदनगर परिसरात उरूस होता आणि या उरुसाच्या मिरवणुकीच्या दरम्यान काही जणांनी औरंगजेबाची पोस्टर झळकवली। त्याचे पडसाद राज्यात अन्यत्रही उमटले होते। औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचा निषेध करण्यासाठी भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळपासून इथे पोलीस तैनात आहेत आणि तणावपूर्ण शांतता आहे। याचा निषेध करण्यासाठी आज भिंगार बंदची हाक दिलेली आहे। या बंदमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे 3 तुकड्या भिंगारमध्ये तैनात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। स्थानिक पोलीसही मोठ्या प्रमाणावरती गस्त घालते। आपण पाहू शकतो व्यापाऱ्यांनीही आपले व्यवहार जे आहे ते बंद ठेवले आहेत। भिंगारमध्ये फक्त मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार नागरिकांनी बंद ठेवलेले आहे। मोठा प्रतिसाद 100% प्रतिसाद या बंदला भेटलेला आहे, कारण या शहराचं महत्त्व आहे। कारण औरंगजेबाने शेवटचा काळ जो आहे तो याच भिंगारमध्ये घातला होता। आपण पुढे गेलं तर आलमगीरांची मस्जिद आहे, त्या ठिकाणी औरंगजेब राहत होता। त्यामुळं या बंदला मोठं महत्त्व प्राप्त आहे। त्यामुळे आज तरी या बंदला प्रतिसाद भेटताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक कोकणेसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। त्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा जशी तणावपूर्ण शांतता आहे तशी नगरमध्ये सुद्धा। इकडे सांगलीमध्ये अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। विटा पोलिसांनी धडक कारवाई केली। सूत्रांकडून माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाईला सुरुवात केली। यात एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आलं। या आरोपीच्याकडून 17 तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। आळसन मार्गे आरोपी एका पोत्यातून तलवारी घेऊन जात होता आणि पोलिसांनी त्याला अटक केली। यवतमाळ शहरातील नागपूर रोड इथे मलिक लॉनच्या जवळ अक्षय कैतवास या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही सगळी घटना CCTVत कैद झाली। आरोपी आणि मृतक यांच्यातील हाणामारी सुद्धा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे। या दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती। प्राथमिक तपासात असं कळतं की या दोघांमध्ये पैशांवरून वाद होता। या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला। फरार आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत।
आणि आता पुढच्या काही काळात बातम्या पंढरीच्या वारीच्या. रामकृष्ण हरी. पाहू द्या रे मज विठ्ठलाचे रूप असं म्हणत टाळ मृदुंगाच्या तालावर विठुनामाचा गजर करत ज्ञानोबा माऊली तुकोबारायांचं नाव घेत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सुरू होतोय. आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल. या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमली असून अलंकापुरी सुद्धा सर्वार्थानं सज्ज झाली आहे. माऊलींचा पालखी सोहळा गांधीवाडा इथल्या आजोळीच्या घरी मुक्कामी असेल तर उद्याला पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं रवाना होईल. 2 दिवसांपासून अलंकापुरीत आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांची मोठी गजबज आहे. हा सगळा परिसर आपण पाहतो आहोत, वारकऱ्यांनी फुलून गेलाय. इंद्रायणीचे दोन्ही काठ वारकऱ्यांनी भरून गेलेत. आज सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आळंदीमध्ये प्रशासनाच्या वतीनं विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नदीपात्रात पाणीही सोडलं गेलंय. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेत. आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, विणेकरी, टाळकरी या सगळ्यांचं अलंकापुरीत आगमन झालंय. आषाढी वारीसाठी प्रस्थान सोहळा हा हळूहळू जवळ येतोय. आज दुपारी हा प्रस्थान सोहळा होईल आणि हा अनुभवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून हजारोंच्या संख्येनं भाविक गर्दी करत असतात. आता मधोमध जो पांढरा पट्टा दिसतोय ती दर्शन रांग आहे आणि या दर्शन रांगेच्या माध्यमातून पालखीने प्रस्थान ठेवण्याआधी दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल आहे.
प्रकारचं विविध खेळ आणि संतांचं नाव तोंडावर म्हटल्यानंतर अत्यंत वेगळ्या असा प्रकारचं वातावरण इथे तयार झालंय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झालेत. माऊलींचं नित्य उपचार पूजा हे सगळं पार पडल्यानंतर समाधीला दुग्धाभिषेक करण्यात येतो आणि यानंतर समाधीवर माऊलींच्या मुखवट्याचा साज चढवला जातो. माऊलींचं नयनरम्य रूप यानंतर पाहायला मिळतं. माऊलींच्या या पूजा अवसरते महाआरतीची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहता येणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 338व्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये तो संपन्न झाला. सुरुवात झाली पालखीला. तुकोबारायांच्या पालखीनं पंढरपूरकडे कालच प्रस्थान ठेवलं. पालखीचा कालचा मुक्काम हा इनामदार वाड्यात होता आणि पालखीनं आता सकाळीच पिंपरी चिंचवडच्या दिशेने कूच केलाय. काल संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या हस्ते शेजारती करण्यात आली. यानंतर आज पहाटे तुकोबारायांच्या पालखीची काकड आरती झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने आज मार्गस्थ झाले. तुकोबारायांच्या पालखीचा आता पुढचा मार्ग पिंपरी चिंचवड शहरातल्या आकुर्डीत असणार आहे. आकुर्डी इथलं जे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे तिथे आज पालखीचा मुक्काम असेल. संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं देहू इथल्या इनामदार वाडा इथे शासकीय पूजा त्याची औपचारिकपणे करण्यात आली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, हवेलीचे प्रांत संजय अस्वले, अप्पर तहसीलदार अर्चना निकम, देहूच्या मुख्याधिकारी प्रवीण निकम यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आलं. इनामदार वाडा इथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीच्या दिशेनं आता मार्गस्थ होते. यावेळेला वारकऱ्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलं. देहू नगरीला निरोप दिल्यानंतर पालखी संत तुकाराम महाराज यांचे शिष्य अनगड शहावली बाबा यांच्या दर्ग्यात जाईल. इथे दर्शन सोहळा भेट होईल, आरती होईल आणि मग पालखी पुढे मार्गस्थ होईल. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत. महाराष्ट्र की जनता आपसे ज्यादा ठाकरे परिवार के ऊपर विश्वास है. वो जो कहते उसके ऊपर विश्वास रखते. अगर आपने धोखा नहीं दिया होता तो आज का जो मुख्यमंत्री है बेईमान, वो आप नहीं बिठाते. 2.5 साल पहले जब मौका था, हम अलायंस में थे, तो शिवसेना को आपने मुख्यमंत्री पद नहीं दिया. क्या कहा आपने? ऐसी कोई बात नहीं हुई. तो अब कौन सी नई बात आ गई? शिवसेना छोड़कर उसमें से एक व्यक्ति को आपने मुख्यमंत्री बनाया. आप झूठ बोल रहे. मैंने कहा ना, आप किसने वचन तोड़ा? आज भी इस राज्य की जनता ठाकरे परिवार और उनके जो प्रमुख होते हैं उसके ऊपर विश्वास रखती है. चलिए, थैंक यू. त्यामुळे अतिशय आक्रमकपणे संजय राऊत यांनी आजही आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. मीरा रोड हत्याकांडामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मनोज सानेनं सरस्वती वैद्याची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काय काय केलं याच्यातल्या काही संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोज तिच्या मृतदेहाची विल्हेवाट 4 दिवस लावत होता. दरम्यान मनोजनं तिच्या मृतदेहाचे काही फोटो काढल्याचं सुद्धा पोलिसांनी म्हटलंय. सरस्वतीची आठवण येईल तेव्हा तो फोटो बघत होता अशी कबुली मनोजनं पोलीस चौकशीत दिली. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने गुगलवर माहिती शोधून त्यानुसार काही करण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा मनोजनं तपासात मान्य केलं. कल्याणपूर्वच्या पिसवली परिसरात एका तरुणीवर घरात घुसून तरुणानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर गाडे या नराधमाला अटक केली आहे. पीडित तरुणी कल्याणजवळच्या पिसवली इथे आपल्या बहिणीच्या कुटुंबियांच्या सोबत राहते. काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्यानं ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामाच्या निमित्तानं बाहेरगावी गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारीच राहणाऱ्या सागर यानं तिची छेड काढायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी सागरनं पुन्हा तिच्या घरात घुसून आता तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्यानं त्याच दिवशी तिला वारंवार त्रास दिला. याबद्दल कोणाला सांगितलं तर ठार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. यामुळे पीडिता अत्यंत घाबरली आहे. मैं ये रिक्शा चलाने चले जाते थे, मेरे पति तो घर में घुस जाता था, ज़बरदस्ती करता था. कितना बार किया है, फ़ोन करके दीदी ऐसा ऐसा मेरे के साथ कर रहा है, तू आजा जल्दी, नहीं तो मैं कुछ कर लूँगी, नहीं तो यहाँ से भाग जाऊँगी मैं. तो मैं तत्काल टिकट निकाली और मैं दिल्ली से आ गई. मैं दिल्ली में इलाज करवाने गई थी रामनाथ हॉस्पिटल में. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. हज यात्रेसाठी मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेनं जात असताना समृद्धी महामार्गावर वैजापूरच्या जवळ कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत अख्तर रझा हा 1 वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला, तर अन्य 5 जण गंभीररित्या जखमी झाले. खान कुटुंब हे मूळचं बिहार राज्यातल्या छपरा इथलं आहे. सध्या वाशिम मुंबई इथे स्थायिक आहे. गया इथून 17 जून रोजी ते विमानानं हज यात्रेसाठी जाणार होते. त्याकरता ते आपल्या गावी छपरा इथे जात होते. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना जांबरगाव लासूरगाव या दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या बाजूला जाऊन उलटून पडली. कारचे टायर फुटल्यानं ही दुर्घटना झाल्याचं बोललं जातं. या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीतील भाविक गंभीररित्या जखमी झालेत. कोल्हापूरमध्ये असलेल्या बलिंगा गावातल्या कात्यायनी ज्वेलर्सवर जो धाडसी दरोडा टाकण्यात आला होता, त्या दरोड्यातल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. ज्वेलर्सवर गोळीबार करत हा धाडसी दरोडा घातला होता. या संशयितांपैकी 2घांना शनिवारी पोलिसांनी जेरबंद केला. अवघ्या 36 तासात मुख्य सूत्रधार विशाल धनाजी वरेकर, कोल्हापुरातील सराफ सतीश पोहाळकर यांना ताब्यात घेण्यात आलंय. अन्य 5 संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं रवाना झाली आहेत. आणि आता एक नजर टाकूयात राज्याच्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. याबरोबरच आपण बुलेटिनच्या काही पुढच्या टप्प्यावर आलेलो आहोत. पण या क्षणी 10 सेकंदाच्या 10 बातम्या.